शिकूया. आता इथं आपल्याला 4 संख्या दिल्यात आणि त्या 4 संख्येतलं वेगळेपण आपल्याला ओळखायचं आहे. कधी कधी काय करतात, या वर्गाचं संकल्पना इथं वापरताना एखाद्या संख्येची दुप्पट केली की वर्ग संख्या मिळते. उदाहरणार्थ 18 ची दुप्पट करा किती झाली 36, 32 ची दुप्पट करा किती झाली 64, 50 ची दुप्पट करा किती झाली 100, 26 ची दुप्पट 52. म्हणजे या संख्येची दुप्पट केली की वर्ग संख्या मिळते, या संख्येची दुप्पट केली की ही संख्या मिळते, या संख्येची केली की हे व या संख्येची केली की हे. आता नीट निरीक्षण करा दुप्पट केलेल्या संख्येचं. 36, 64 आणि 100 या कसल्या संख्या आहेत, वर्ग संख्या. म्हणजेच संख्येची दुप्पट ही वर्ग संख्या मिळते, परंतु चौथ्या पर्यायामध्ये ती मिळत नाही. म्हणजे गटात न बसणारा संख्या किंवा उत्तर आपलं चौथा पर्याय मिळणार आहे. आता वर्गाशी संबंधित पुढचं उदाहरण बघूया. आता गंमत बघा, उदाहरण दिसताना तर लय अवघड दिसतं, पण उदाहरण असतं खूप सोपं. मग उदाहरण सोपं कधी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हे उदाहरण सोपं होणार आहे तुमच्यामुळे. कारण तुम्ही जितका सराव करचाल या वर्ग संख्यांचा, तुम्ही जितके सुंदर 1 ते 20 चे वर्ग पाठ कराल तितक्या लवकरात लवकर तुम्ही गणित सोडवू शकणार आहात. फक्त विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे वेगळा विचार करण्याची वृत्ती असणं आवश्यक आहे की त्या संख्या दिसताना अवघड दिसत आहेत, परंतु अवघड असं काही नसतं. वर्गीकरणामध्ये संख्यांच्या बाबतीत अवघड नसतं, फक्त आपण विचार करता आला पाहिजे आपल्याला योग्य या संख्यांमध्ये काय केलंय. आता इथं मोठमोठ्या संख्या दिसतात आणि एक संख्या बारकी दिसते. तुम्हाला वाटते गणित अवघड आहे, गणित अवघड नाही, गणित खूप सोपं आहे. मग काय काय करू शकतात, म्हणून तर आपण वर्ग ही संकल्पना घेतली. वर्ग या संकल्पनेवर आधारित ते काय काय करू शकतात हे आपण बघतोय. आतापर्यंत भरपूर बघितलंय आणि पुढेही बघणार आहोत. बघा सोपं आहे. काही विद्यार्थी मित्रांनी याचं उत्तर देखील काढलं असेल. जरा नीट बघा, आपण काय करतो, सगळ्या संख्यांचा विचार करतो. म्हणजे या 24 चा विचार करतो, 525 चा विचार करतो, 749 आणि 865 सगळ्या संख्यांचा विचार करतो. परंतु आपण असा सारखा विचार करून जमत नाही. कधी कधी काय करावं लागतं, सुट्टा सुट्टा विचार करावा लागतो. कारण 2 अंकी संख्या आहे ना, 2 अंकी संख्येनं सोडवायची असेल तर सुट्टा सुट्टा कसा विचार करायला बघा. या 2 चा आणि या 4 चा विचार करा. बघा बरं, या 2 चा वर्ग किती, बघा हा 4 बरोबर. 2 चा वर्ग 4 त्याच्या पुढे मांडलाय. हा 5 चा वर्ग किती 25 बघा इथं पुढे मांडलाय. बघा हा 7 आहे. 7 चा वर्ग किती 49 हा पुढे मांडलाय. मात्र 8 चा वर्ग 64 लिहिले किती 65. म्हणजेच इथं 2 चा वर्ग 4 मांडलाय, 5 चा वर्ग 25 मांडलाय, 7 चा वर्ग 49 मांडलाय. मात्र चौथ्या पर्यायामध्ये 8 चा वर्ग 64 न मांडता 65 मांडलंय. म्हणजे या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या किंवा आपलं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 असं 865 हे मिळणार आहे. आता हे उदाहरण बघा, आता हे उदाहरण सोडवूया. जरा नीट बघा बरं विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण बघा, उदाहरण बघा. आणि काही विद्यार्थी मित्रांनी लगेच ओळखलं असेल हे उदाहरण काय आहे आणि हे काय करू शकतात. आणि हे काय करू शकतात हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि आपल्याला यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर द्यायचे. म्हणून आपण सराव केला की आपलं डोकं खूप चांगलं चालणार आहे. जरा गणिताकडे बघा बरं, काय उदाहरण लिहिलंय मी. मगाचच गणित लिहिलंय मी, फक्त उलट केलंय. म्हणजे काय बघा, हे 2 या 2 चा वर्ग बघा इकडे बाजूला 4 मांडला. बघा हे 5 याचं उलट मी इकडे 25 मांडलंय बघा वर्ग. हे 7 याचा वर्ग मी इकडे मांडला बघा 49. मात्र 8 चा वर्ग 64 तर 5 मांडले, 6 मांडले, 65 मांडले. म्हणजेच पहिला दुसरा आणि तिसरा पर्याय वर्ग, संख्येचा वर्ग समोर, संख्येचा वर्ग अलीकडे, संख्येचा वर्ग अलीकडे. मात्र चौथ्या पर्यायामध्ये वेगळे पण दिसतं. म्हणून गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 4 658 हे आपल्याला उत्तर मिळणार आहे. आता वर्गाशी संबंधित पुढचं उदाहरण बघा. संख्या दिसताना तर खूप मोठ्या दिसत आहेत. बघा संख्या दिसताना खूप मोठ्या दिसत आहेत, परंतु याचं उत्तर खूप सोपं आहे. याच्यामध्ये देखील वर्ग संकल्पना वापरली. आता तुम्ही म्हणू सर काय 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 म्हणू शकते, बघा इथं 5 आहे, इथं 9 आहे, इथं 1 आहे. सर या विषम संख्या एक समसंख्या. तुमचं पण बरोबरच आहे सर, असं कसं म्हणताय तुम्ही. हो तुमचं पण बरोबर आहे, कारण बुद्धिमत्तेत 4 पण पर्याय बरोबर असतात संख्यांच्या बाबतीत कधी कधी. परंतु तुम्हाला तसं पटवून देता आलं पाहिजे. परंतु 4 पर्याय बरोबर येऊ शकत नाही. आपल्याला परीक्षकाने एकच उत्तर द्यायचं असतं. मग तुमचं हे उत्तर मी बरोबर म्हणतोय, परंतु परीक्षक जेव्हा प्रश्न तयार करतो त्यांना सम आणि विषम ही संकल्पना नको असते. त्यांना वर्ग संकल्पना पाहिजे असते, घन पाहिजे असते, मूळ पाहिजे असते. म्हणजे कुठली कोणती पण पाहिजे असते जी तुम्ही लावलेली नसते. मग आपण कोणती लावायची,
त्यांना जी आवश्यक वाटते ती लावण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे जास्तीत जास्त जवळ जाणारे क्लृप्ती आपल्याला वापरायचे. जरा बघा इथं वर्ग कसा वापरलाय, दिसताना संख्या मोठ्या दिसत आहेत. तुम्ही आता संख्यांचा विचार कसा केला, 3 अंकी संख्यांचा, की या 1 आणि या 2चा, बरोबर, या 2 आणि या 1चा, म्हणजे 1 2 3 या संख्यांचा सुट्टा सुट्टा विचार केला. आता विचार करताना काय करा, की या 3 संख्यांमध्ये मध्ये पण एक संख्या असते बघा मध्ये, याचा पण कधी कधी विचार करत जावा. आणि आता बघा बघा या मधल्या संख्या 5, 5 चा वर्ग किती हो, 25. बघा इथे 25 मांडला आहे का, 5 चा वर्ग 25, बघा हे 2 आणि 5 25 आहे. 8 चा वर्ग 64, बघा 6 आणि 4 मांडला का 64. 7 चा वर्ग 49, बघा इथे 49 मांडले. ओके, आणि 8 चा वर्ग 64 दिसतोय का, नाहीये, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 मध्ये वेगळे पण दिसते. म्हणजे मधल्या संख्येचा वर्ग कडला मांडलाय. ही सुद्धा क्लृप्ती परीक्षेला बऱ्याच वेळा विचारली जाते. लक्षात ठेवा, मधल्या संख्येचा वर्ग कडला मांडतात. म्हणजे या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या पर्याय क्रमांक 4 किंवा 981 हे उत्तर आपल्याला मिळणार आहे. आता वर्गाचं पुढचं उदाहरण बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत फक्त वर्गच बघतोय अजून. म्हणजे वर्गावर किती प्रकारचे प्रश्न तयार केले जाऊ शकतात बघा. पण तुम्ही हे प्रश्न स्वतः सुद्धा तयार करू शकता. म्हणजे तुम्हाला सुद्धा हे प्रश्न तयार करता येऊ शकतात. आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रश्न तयार करायचा प्रयत्न केला की तुम्हाला त्या परीक्षकाच्या डोक्याने विचार करण्याची शक्ती मिळाली म्हणून समजा. का तर ज्यावेळेस आपण प्रश्न तयार करतो त्यावेळेस आपल्याला अंदाज लागतो की समोरचा कसा तयार करू शकतो. म्हणजे वर्ग ही संकल्पना किती प्रकारे वापरली जाते बघा. मी आता भरपूर उदाहरण तुम्हाला वर्गाचे घेतले आणि पुढचं देखील उदाहरण वर्गाचंच आहे. म्हणजे वर्ग ही संकल्पना कशी संख्यांच्या वर्गीकरणामध्ये वापरू शकतात. म्हणून मी वाक्य परत रिपीट करेन, वर्गामध्ये 1 ते 20 संख्यांचे वर्ग तोंडपाठच करा. म्हणजे आपल्याला वर्ग संख्यांची उदाहरणं सहज सोडवता येतील. बघा उदाहरण असं दिले, पहिला दिलाय 121/11, 10/100, तिसरा 49/7, चौथा 64/8. आता सगळीकडेच वर्ग आहे बघा. 11 वर्ग 121, 10 100, 7 49, 8 64. मग सगळ्यात वेगळं पण काय, जरा नीट बघा. सगळ्याच जरी वर्ग असले तरी एक बारकासा फरक आहे. काय फरक आहे तर बघा, सगळ्यांचे वर्ग वर मांडले बघा. ह्याचा वर मांडलाय, याचा वर मांडलाय आणि ह्याचा वर मांडलाय. परंतु या पर्यंतचा वर्ग कोणीकडे मांडलाय, खाली मांडलाय आहे का. 11चा वर्ग वर मांडलाय 121, 7चा वर्ग 49 वर मांडलाय, 8चा वर्ग 64 वर मांडलाय. परंतु 10चा वर्ग 100 खाली मांडला. हे झालं वेगळे पण. म्हणून या प्रश्नामध्ये गटात न बसणारी संख्या किंवा आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं आपल्याला मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जरी वर्ग सगळे आले तरी त्यात बारकासा फरक करतात आणि तोच बारकासा फरक आपल्याला शोधायचा असतो आणि सहजतेने अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढू शकतो. आतापर्यंत आपण सगळा वर्गच बघितला. मग नुसता वर्गच येतो का परीक्षेला तर नाही विद्यार्थी मित्रांनो. वर्गाप्रमाणे संख्यांचे प्रकार असतात. वर्ग आहे, घन आहे, मूळ आहे, अजून भरपूर काय आहे. आता फक्त वर्ग बघितला, आता बघूया घन. आता जे फॉर्म्युले वर्गाला आहेत तेच घनाला आहेत. म्हणून मी इथं तक्ताच तयार केला बघा. घन मध्ये काय करतात तर घन अधिक 1 किंवा घन वजा 2 करतात. त्यानंतर घन अधिक 2 किंवा घन वजा 2 ही क्लृप्ती वापरतात. घन अधिक 30 संख्या किंवा घन वजा 30 संख्या जसं वर्गात केले का नाही तसंच घनाच्या बाबतीत करतात. त्यानंतर मधल्या संख्येचा घन करायचा. मधल्या संख्येचा घन म्हणजे काय, उदाहरणार्थ बघा हे 3 आहे. 3 चा घन किती बघा. घन म्हणजे काय, एका संख्येला 3 वेळा गुणणं. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. किती आला घन 27. हा इथं मांडून टाका. झालं बघा. या 3 चा घन 27 असा मांडलाय. म्हणजे मधल्या संख्येचा घन करतात. संख्येचा घन समोर मांडणं म्हणजे काय, हे 3 आणि या 3 चा घन किती 27. 3 चा घन 27 समोर मांडणं, याला म्हणतात संख्येचा घन समोर मांडणं. किंवा उलटही करतील, हे 3 आणि हा 27 म्हणजे या 3 चा घन 27. म्हणजेच ज्याप्रमाणे वर्गामध्ये त्यांनी क्लृप्त्या वापरलेल्या होत्या त्याचप्रमाणे घनामध्ये सुद्धा ते क्लृप्त्या वापरू शकतात आणि तशाच क्लृप्त्या त्या वापरतात. म्हणून वर्ग आणि घन यांचा संबंध जवळचा आहे. म्हणजे घनामध्ये सुद्धा त्याच क्लृप्त्या वापरतात. आता आपण लगेचच घनावर आधारित क्लृप्त्या बघणारच आहोत. आता घनावरच्या क्लृप्त्या बघितल्या, त्यातली थोडीशी उदाहरण अभ्यासूया. कारण वर्ग आणि घन यासाठी सेम क्लृप्त्या असतात. मगाशी मी सांगितलं अधिक 2 वजा 2 30 संख्या. याप्रमाणे मी एक उदाहरण तयार केले बघा. उदाहरण आपल्याला समोर मांडलेलं आहे जे घनाशी संबंधित आहे. चला तर सोडूया. बघा हे 2 आहे, या 2 चा घन किती तर 8, लगेच त्याच्या समोर मांडलाय. 4 चा घन किती 64. 3 चा घन किती 27. मात्र
पर्याय क्रमांक 4 बघा, 1 चा घन किती 1, इथं मांडले 0, म्हणजे चौथा पर्याय गटात बसत नाही. याचा अर्थ लक्षात घ्या, पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये संख्येचा घन समोर मांडलेला आहे, परंतु चौथ्या पर्यायामध्ये तसं केलेलं नाही, म्हणून 3 पर्यायामध्ये सारखेपणा आढळतो. मात्र चौथा पर्याय हा गटात न बसणारी संख्या म्हणजेच आपल्याला उत्तर मिळणार आहे. आता आपण घनावरच्या क्लुप्त्या बघितल्या आणि त्यातलं फक्त एकच उदाहरण बघितलंय, कारण वर्ग आणि घन यांच्या क्लुप्त्या समानच असतात. आता 1 ते 10 इथं का लिहिलंय मी, तर मगाशी तुम्हाला मी 1 ते 20 संख्यांचे वर्ग पाठ करायला लावले होते, त्या पद्धतीने तुम्हाला 1 ते 10 संख्यांचे घन पाठ असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला 1 ते 20 संख्यांचे वर्ग पाठ करायचे आहेत व 1 ते 10 संख्यांचे घन देखील पाठ करायचे आहेत, जेणेकरून आपण याच्यावर आधारित संख्यांवर आधारित प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर सहजतेने काढू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे लक्षात ठेवा की 1 ते 20 संख्यांचे वर्ग पाठ करा व 1 ते 10 संख्यांचे घन पाठ करून ठेवा. आता वर्ग बघितला, घन बघितला, आता मूळ संख्या यावर आधारित देखील वर्गीकरणामध्ये संख्यांमध्ये प्रश्न तयार केले जातात. चला तर आता अभ्यास करूया मूळ संख्यांचा. आता आपल्या सर्वांना माहिती आहे मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 1 न किंवा त्या संख्येनं भाग जातो त्याला आपण मूळ संख्या म्हणतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 100 पर्यंतच्या मूळ संख्या सहज माहित असतात. किती पर्यंतच्या? 100 पर्यंतच्या. परंतु परीक्षेला उदाहरण देताना मुद्दाम ते 100च्या वरच देतील आणि तुम्हाला वेगळा पर्याय ओळखा म्हणतील. आता तुम्ही यामध्ये भरपूर क्लुप्त्या लावल्या तरी तुम्हाला क्लुप्ती मिळणार नाही. मग आपल्याला काय करायचं आहे, आपण बऱ्याच क्लुप्त्या लावल्या तर आपल्याकडे एक क्लुप्ती शिल्लक असली पाहिजे, ती म्हणजे मूळ संख्यांची. आणि आता मूळ संख्यांमध्ये काय करतात, तर अशा मोठ्या संख्या दिल्या जातात. हा मूळ संख्यांचा विचार सुद्धा आपल्या डोक्यात येणं गरजेचं आहे. आता बघा, इथे मी 4 पर्याय लिहिले. या 4 पर्यायामध्ये एक संख्या संयुक्त आहे व एक मूळ आहे. कशी ओळखायची, तर सर्वात प्रथम आपण एखादी मोठी संख्या मूळ संख्या कशी ओळखता येईल ते बघूया. उदाहरणार्थ मी इथं सांगतोय. आता समजा संख्या कोणती दिली मला, समजा इथं संख्या दिली 101. आता मला 101 पहिला पर्याय, ही मूळ संख्या आहे की नाही कशी ठरवायची, तर या 101 मधून कोणाचा वर्ग वजा होऊ शकतो, तर 10चा. बघा, कोणाचा वर्ग वजा होऊ शकतो, 10चा, कारण 10चा वर्ग 100 आहे आणि 11चा वर्ग 121 आहे. 121 101 पेक्षा मोठा आहे. मोठा आपण वजा करू शकत नाही, परंतु लहान वजा करू शकतो, म्हणजे 100 वजा होऊ शकतो. म्हणजेच या संख्येतून वजा होणारा वर्ग कोणता आहे, 10चा आहे. म्हणून 10 पर्यंतच या संख्येला भाग जाणार. बघा, चला 1 न भाग घालून उपयोग नाही, कारण 1 आणि त्या संख्येला भाग जातो. 1 आणि ती संख्या सोडून दुसऱ्या संख्येला भाग घ्यायला पाहिजे, तर मग ही संयुक्त संख्या होईल, नाहीतर मूळ संख्या असेल. बघा, 2 न भाग जाईल का, नाही, कारण इथं एकक स्थानी समसंख्या नाही. 3 न भाग जाईल का, 3 ची कसोटी काय आहे, बेरजेला 3 न भाग घ्यायला पाहिजे. बेरीज किती येते, 1 आणि 1 2, 2 ला 3 न भाग जात नाही. 4 न भाग जाईल का, 4 ची कसोटी काय, शेवटच्या 2 संख्यांना 4 न भाग घ्यायला पाहिजे, जात नाही. 5 ची कसोटी काय, एकक स्थानी 5 किंवा 0 पाहिजे, ते सुद्धा नाही, म्हणजे 5 न पण जात नाही. 6 न घालून बघा, 6 1 6, 4 उरले 41, 6च्या पाड्यात 41 नाही. 7 न घालून बघा, 7 1 7 उरले 3 31, 7च्या पाड्यात 31 नाही. 8 8 1 8 2 उरले 21, 8च्या पाड्यात 21 सुद्धा नाही. 9 घ्या, 9 1 9 1 राहिला, 11 सुद्धा 9च्या पाड्यामध्ये नाही. आणि शेवटच्या 10च्या पाड्यामध्ये सुद्धा 101 येत नाही. म्हणजे 101 ही कसली संख्या आहे, मूळ संख्या. म्हणजेच एखादी मूळ संख्या ठरवताना त्या संख्येमधून कोणाचा वर्ग वजा झाला, तर 10चा. म्हणून आपण 10 पर्यंतच्या संख्येला भाग घालून बघायचा, नाही ना गेला मग ती मूळ संख्या आहे. म्हणजे 101 ही मूळ संख्या आहे, 107 सुद्धा मूळ संख्या आहे आणि 131 सुद्धा मूळ संख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आपल्याला मूळ संख्यांचा अभ्यास असणं गरजेचं आहे. म्हणजे 3 पर्याय मूळ संख्यांचे आहे, मात्र चौथा पर्याय मूळ संख्या नाही. बघा ना, 1 आणि 4 5, 5 आणि 1 6, बेरीज किती झाली 6, याला 3 न भाग जातो, बरोबर. म्हणजे या संपूर्ण संख्येला 3 न भाग जाणार आहे, म्हणजे ही संख्या संयुक्त आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 अशा प्रकारे 141 हे मिळणार आहे. आता संख्यांच्या वर्गीकरणामध्ये कधी कधी एकाच पाड्यातील संख्या यांचा देखील वापर होतो. म्हणजे 3 पर्यायामध्ये ज्या संख्या असतात त्या एकाच पाड्यात असतात आणि एक पर्याय असा असतो की ती त्या पाड्यामध्ये नसतो.
ही संकल्पना सुद्धा बऱ्याच वेळा परीक्षेला वापरलेली आहे. एकाच पाड्यातील संख्या बघा समजून घ्या. आता इथं मी एक पाडा वापरलाय म्हणजे हाच येईल का, तर असं नाही, कोणता पण पाडा येऊ शकतो. बघा चला आता इथे बघा 7 9 63, 7 दुने 14, 7 चौक 28, पाडा कितीचा दिलाय 7चा. म्हणजे पहिला दुसरा तिसरा पर्याय 7च्या पाड्यात आहे, मात्र चौथा पर्याय 7च्या पाड्यात नाही, म्हणून चौथा पर्याय 44 आपल्याला उत्तर मिळणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, एकाच पाड्यातील संख्येबाबत महत्वाची सूचना अशी की पाढा विचारताना इतका सोपा ते विचारत नाही. मग पाढा विचारताना त्यांचा कोणत्या पाड्यावर जोर आपण बघूया. चला पाढा विचारताना ते 11 13 17 23 19 29 या पाड्याचा वापर करतात. काय करतात बघा, वापरताना मूळ संख्यांचे पाडे वापरतात, म्हणून हे पाडे तोंडपाठच पाहिजेत आपल्या. बघा 11 13 17 23 19 29 हे पाडे विचारतात मोठमोठ्या संख्यांचे, आणि म्हणून 3 पर्याय या पाड्यातले असतात आणि चौथा नसतो. कसा ओळखणार, तर आपल्याला पाढे पाठ असले पाहिजे, तरच आपण याचं उत्तर काढू शकतो. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर पाढेपाठ असतील तर लगेचच आपण संख्यातील वेगळेपण सहजतेने ओळखू शकतो. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर 7च्या पाड्यातील संख्या होत्या आणि पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे. आता कधी कधी बऱ्याच वेळा मुलं सगळ्यात जास्त प्रयत्न याचा करतात बघा. पहिली क्लुप्ती मुलंही वापरतात, काय तर समान बेरीज. बघा अशी क्लुप्ती सुद्धा परीक्षेला येऊ शकते. समान बेरीज याचा अर्थ काय, तर प्रत्येक पर्यायातील संख्यांची बेरीज करायची. चला बघूया, 5 आणि 2 7, 7 आणि 8 15 याची बेरीज 15 आली. 8 आणि 1 9, 9 आणि 9 11 याची बेरीज 11 आली. 5 आणि 9 14, 14 आणि 1 15 याची बेरीज 15 आली. 4 आणि 9 13, 13 आणि 2 15 याची बेरीज किती आली 15. म्हणजे याची 15 आली, याची 15 आली, याची 15 आली. म्हणजे पहिला तिसरा आणि चौथ्या पर्यायामध्ये संख्यांची बेरीज समान येते, मात्र दुसऱ्याची बेरीज 18 ही वेगळी मिळते. म्हणजे या प्रश्नात गटात नसणारी संख्या कोणती आहे, तर ती 2 आहे. म्हणजेच आपलं उत्तर 2 मिळणार आहे. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, समान बेरीज ही संकल्पना सुद्धा परीक्षेला वापरली जाते. बेरीज समान येते व एकाची वेगळी येते. यावरून अशा प्रकारे आपण सहजतेनं याचं उत्तर काढू शकतो. याचं उत्तर 2 हे आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. आता बेरीज हा मुद्दा धरून ते अनेक उदाहरण तयार करू शकतात. बघा त्याचा अंदाज आपण इथं मांडलाय. बेरीज म्हणजे काय, तर 3 पर्यायातील संख्यांची बेरीज ही वर्ग संख्या मिळेल व एका पर्यायामध्ये मिळणार नाही. त्याचप्रमाणे 3 पर्यायातील संख्यांची बेरीज घन संख्या मिळेल, परंतु एकाची मिळणार नाही. 3 पर्यायातील संख्यांची बेरीज मूळ संख्या मिळेल, एकाची मिळणार नाही. तुम्ही 3 संख्यांची बेरीज करा, त्यातली बेरीजेला एकाच पाड्यातील संख्या असतील, म्हणजेच पहिल्या पर्यायातील संख्येची बेरीज केली, दुसऱ्या पर्यायातील संख्येची बेरीज केली, तिसऱ्या पर्यायातील संख्येची बेरीज केली व चौथ्या पर्यायातील संख्येची बेरीज केली, व जी येणारी बेरीज आहे ती 3 पर्यायामध्ये अशी असते की एकाच पाड्यातील असते व एका पर्यायामध्ये तशी नसते. म्हणजे बेरीज हाच फॉर्म्युला एवढ्या 4 प्रकारे किंवा अजूनही वेगळ्या प्रकारे वापरला जाऊ शकतो, हे लक्षात ठेवा. आताच मी बेरजेच्या बाबतीत एक उदाहरण बोललो होतं की संख्यांची बेरीज करा, एकाच पाड्यातील असते. त्याचं एक उदाहरण घेतलंय बघा. 4 आणि 4 किती झाले 8, 9 आणि 7 16, 2 आणि 3 5 आणि 8 आणि 0 8. आता फक्त बेरजेकडे बघा, बेरजेकडे फक्त बघा. म्हणजे संख्यांची बेरीज करून त्या एका पाड्यातल्या असतात. दुसरी प्रक्रिया ते करतात बघा. 8 1 8 8च्या पाड्यात आहे, 8 2 16 8च्या पाड्यात आहे, 8 1 8च्या पाड्यात आहे, परंतु 5 8च्या पाड्यात नाही. म्हणून याचं उत्तर किंवा गटातनं बसणारी संख्या 23 मिळते, कारण 2 आणि 3 5 जे 8च्या पाड्यामध्ये नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला इथं उत्तर मिळणार आहे. आता बेरीज बघितली, आता बघूया गुणाकार. म्हणजे गुणाकार ही संकल्पना सुद्धा वर्गीकरणामध्ये वापरली जाते. आता समान लिहिले म्हणजे 3 पर्यायांचा गुणाकार समान येईल, एकाचा येणार नाही. 3 पर्यायांचा गुणाकार वर्ग संख्या येईल, एकाचा येणार नाही. 3 पर्यायांचा गुणाकार घन संख्या येईल, एकाचा येणार नाही. आणि एकाच पाड्यातील म्हणजे गुणाकार करा, तो गुणाकार एकाच पाड्यातील असू शकतो. एक उदाहरण इथे लिहिलेलं आहे बघा. 4 5 20, 20 दुने 40 गुणाकार शिकतोय आपण. प्रत्येक संख्येचा गुणाकार करा. 4 5 20, 20 दुने 40 40 आला गुणाकार. 2 चौक 8 8 5 40 40 आला बघा. 5 दुने 10 10 60 आला. 5 दुने 10 10 चौक 40 आला बघा. म्हणजे 40 40 40 समान गुणाकार आला पहिला, दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायाचा.
किंवा अजून एक क्लुप्ती आता आपण शिकू शकतो की पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या पर्यायामध्ये सगळ्या संख्या सारख्या आहेत बघा. 5 2 4 5 2 4 5 2 4 ही सुद्धा क्लुप्ती आपण वापरू शकतो. म्हणजेच पहिल्या पर्यायाचा गुणाकार 40, दुसऱ्या पर्यायाचा गुणाकार 40 व चौथ्या पर्यायाचा गुणाकार 40 हे सारखेपणा झाला व गटात न बसणारी संख्या म्हणजे उत्तर आपल्याला 526 अशा प्रकारे मिळणार आहे. आता वर्गीकरणामध्ये कधी कधी 4 अंकी संख्या देतात आणि या 4 अंकीवर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच प्रक्रिया करू शकतो आपण. जसं की मी पहिली प्रक्रिया इथे केली, समजून घ्या. बघा हे 8 आणि हे 5 म्हणजे कडची संख्या याचं काहीतरी मध्ये करतात. 8 पंचे 40, 4 8 32, 7 चोक 28, मात्र 5 5 25 पाहिजे होते तर काय आले 26. म्हणजे आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 4 मिळणार आहे. म्हणजे कडच्या संख्यांचा गुणाकार मध्ये दिलाय, कडच्या संख्यांचा गुणाकार मध्ये दिलाय, कडच्या संख्यांचा गुणाकार मध्ये दिलाय. ही क्लुप्ती तो वापरले. गटात न बसणारी संख्या चौथा पर्याय मिळेल. मग असंच परीक्षेला करतील का तर नाही. आता आपण समजून घेऊया 4 अंकी संख्यांमध्ये काय करतात. आता जरा इथं लक्ष द्या काय करतील बघा. आता इथं सरळ कडच दिले, इथं काय करू शकतात बघा. हे 8, हे 5 आणि हे 40, 8 पंचे 40 असंही ते करतील. उलट पण करतील बघा. हे 8, हे 5 आणि हे 40, 8 पंचे हे 40 असंही करू शकतात. कधी कधी काय करू शकतात बघा. कधी कधी मधल्या संख्येचा गुणाकार सुद्धा कडला मांडू शकतात. उदाहरणार्थ बघा, समजा इथं काय लिहिले मी 11 लिहिले आणि इथं 5 लिहिले आणि इथं 6 लिहिले बरोबर. कधी कधी काय करतील 6 पंचे 30 इथं मध्ये देतील जे याप्रमाणे दिलेलं आहे. म्हणजे 6 3 0 5 असंही करतील. 6 पंचे 30 करतील. कधी कधी आता सांगितल्याप्रमाणे 6 पंचे 30 असंही करतील. म्हणजेच 4 संख्यांवर आधारित प्रक्रिया करून सुद्धा आपण याचं उत्तर काढू शकतो. बघा आता मी तुम्हाला 4 संख्यांचं सांगितलं. कधी कधी गुणाकार न करता बेरीज सुद्धा करतात बघा. 8 आणि 4 12, 6 आणि 5 11, 8 आणि 9 17 पण आले 18 म्हणजे हे उत्तर येऊ शकतं. 7 आणि 8 15 म्हणजे कडच्या संख्येची बेरीज मध्ये, कडच्या संख्येची बेरीज मध्ये, कडच्या संख्येची बेरीज मध्ये वेगळा पर्याय हा आपल्याला गटात न बसणारी संख्या ही मिळू शकते. म्हणजे 4 संख्यांमध्ये ते कसेही फिरू शकतात. आपल्याला याप्रमाणे उत्तर आपण सहजतेने काढू शकतो. आता 4 अंकी संख्या आपण बघितलं. आता दिसताना या संख्या अवघड वाटतात पण खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण संख्यांची प्रक्रिया अशी केली, पहिलं आणि शेवटचं मध्ये दिलंय पण जरा वेगळा विचार करा. म्हणून मी 4 अंकी संख्या घ्या बघा. एकाड एक संख्या घ्या. 4 नंतर हे 4 घ्या, 5 नंतर हे 3 घ्या बघा. 4 आणि 4 8, 5 आणि 3 8. एकाड एक संख्यांची बेरीज करूया. 2 आणि 3 5, 3 आणि 2 5 झालं का. 6 आणि 6 12, 5 आणि 7 12 म्हणजे एकाड एक संख्येची बेरीज सारखी मिळाली आपल्याला बरोबर. परंतु इथे वेगळी मिळते बघा. 8 आणि 5 13 आणि 4 आणि 8 12 म्हणजे एकाड एक संख्या सुद्धा प्रक्रिया आपल्याला 4 अंकी संख्यांवर केली जाते. आणि आपण या पर्यायामध्ये काय काढले बघा. इथं एकाड एक संख्येची बेरीज सारखे 4 आणि 4 8, 5 आणि 3 8. इथं सुद्धा 2 आणि 3 5, 3 आणि 2 5. इथं सुद्धा 6 आणि 6 12, 5 आणि 7 12. मात्र इथं वेगळे म्हणून आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 4 मिळणार आहे.